फुलले होते कमळी ठिणग्या पुढ्यात आल्या ओळखीच्या या वाटा काटेरी का झाल्या कमळी अशी ही कमळी. आई, त्याला सांगा माझ्याशी बोलायचा प्रयत्न करू नकोस. मी कुणाचं काही ऐकणार नाहीये. आई प्लीज माझं एकदा ऐकून घे ना. मला तुझी खूप काळजी वाटत होती म्हणून मी हे सगळं केलं. माझी काळजी वाटत होती म्हणून माझ्या भावनांशी असं खेळलास. जरा सुद्धा लाज नाही वाटली तुला? काय फार फार तर काय झालं असतं रे, मेले असते ना मी, मरून गेले असते, चांगलं झालं असतं की. आई, चांगलंच झालं असतं. असा विश्वासघात करून जिवंत ठेवलेत मला. त्या विश्वासघाताची आठवण काढत काढत रोज मरावं लागणार आहे मला. ते कसं सहन करू मी? प्लीज एकदा ऐकून तर घे ना माझं. आई, आई म्हणू नकोस मला. तो हक्क केव्हाच गमावलायस तू. वर्षानुवर्ष फक्त एकच स्वप्न उराशी बाळगून जगत होते रे मी. माझी मोठी नात या घरी येईल, ती मला भेटेल. कामिनी आणि रागिणी तर माझ्या त्या स्वप्नांची थट्टा करत आल्या. ते स्वप्न कसं धुळीला मिळेल यासाठी कारस्थानं करत आल्या. पण त्याचं मला कधीच काही वाटलं नाही, कारण मला माहित होतं त्या किती वाईट विचार करतात. ते माहित होतं मला. पण तू तर आधार होतास रे माझा. तू असा पाठीत खंजीर खुपसलास माझ्या. नाही, मला आता माहिती आहे. आता मला कळून चुकले. ती माझी मोठी नात कधीच येणार नाहीये. नाही येणारच नाहीये ती, कधीच नाही. मान्य केलंय ते मी आता. हे आधीच खरंच मान्य करायला हवं होतं. म्हणजे एवढं दुःख मला सहनच करावं लागलं नसतं.